नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे. आपण एक मालिका चालू केलो होतो, ज्याचं नाव आहे सन 1976 पासूनच्या आदिवासी कोळी जमातीचे सर्व प्रश्न मुळासकट संपुष्टात आले आहेत. 1976 पासूनचे सगळे प्रश्न हे मुळासकट संपुष्टात आले आहेत कोळी नोंदीवरनं. या विषयावरती आपण एक व्याख्यानमाला सुरू केलं होतं. आणि याच्यापूर्वी मी 3 व्हिडिओज अपलोड केलेला आहे आणि आज या विषयातलं 4था व्हिडिओ आहे. अजून 7 ते 8 व्हिडिओज हे अपलोड होतील. आणि आज आपण बघणार आहे की 1976 मध्ये कोळी ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेले असताना सुद्धा आपण वेगवेगळ्या कारणाने आज अखेर वंचित आहोत आणि त्याचे वेगवेगळे कारणे काय आहेत या विषयावरती आपण बघू. आणि यापूर्वीचे जर 3 व्हिडिओ कोणी बघितलं नसेल तर कृपया ते व्हिडिओज बघा, कारण अधूनमधून व्हिडिओ बघून तुम्हाला विषय व्यवस्थितपणे समजणार नाही. तर पहिल्या व्हिडिओपासून 3ऱ्या व्हिडिओपर्यंत बघा आणि आज आपण 4थ्या व्हिडिओमध्ये जात आहोत. तर मित्रांनो, काही लोक मला फोन करून विचारतात की सर, खरोखर अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी आहे का? 1976 पासून कोळी अस्तित्वात आहे का? आणि जर कोळी असेल तर कोळी नोंदीवरनं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळणार का? आणि हे सत्य आहे का? तर मित्रांनो, ह्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, 1976 पासून कोळी ही अनुसूचित जमातीमध्येच आहे आणि कोळी नोंदीवरच कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार आणि हे 100% सत्य आहे. कारण आपल्याकडं जी काही पुरावे उपलब्ध झालेले आहेत, एकूण आर-टी-आय टीमने 269 प्रश्न विचारले होते माहितीच्या अधिकाराखाली. तर 269 प्रश्नांच्या पैकी 104 प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिलेले आहे आणि अजून 165 प्रश्नांचे उत्तर पेंडिंगमध्ये आहेत. कारण ही 165 प्रश्नांची उत्तर जे आहेत त्याच्यापैकी असे कितीतरी प्रश्न आहेत त्यांना ते प्रश्नांची उत्तर देणं शक्यच नाही आणि जर ते दिले तर ते स्वतः अडचणीत येणार आहेत. तरी सुद्धा 269 पैकी 104 प्रश्नांची जी उत्तर मिळालेली आहेत, ह्या एवढ्याच प्रश्नांच्या उत्तरवरनं हे 100% मी तुम्हाला सांगतो की कोळी अनुसूचित जमातीमध्येच आहे आणि कोळी नोंदीवरनं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळणार, पडताळणी समित्यांच्याकडनं मिळणार, कोर्टाकडनं मिळणार आणि सगळीकडनं मिळणार. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, बिनधास्त राहा. फक्त येणारे जे काही 7-8 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये एकदम क्लिअर कट तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. सगळे पुरावे तुम्हाला दाखवले जाणार आहेत. फक्त ते व्हिडिओज व्यवस्थितपणे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल खरोखर 1976 च्या यादीमध्ये कोळी आहे आणि त्याच्यावरनं मिळालं पाहिजे होतं. आपल्याला ह्या लोकांनी वंचित ठेवलेलं आहे आणि इथून पुढे तरी आपण हे मिळवलं पाहिजे. हे तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे मी बोललो होतो. थोडक्यात मी काही मुद्दे रिपीट करतो. तर तुम्हाला माहित आहे, कोळी याचा अर्थ डोंगरी जमात. को म्हणजे डोंगर आणि ळी म्हणजे जमात. कोळी म्हणजे डोंगरी जमात. आणि ह्या अनेक जमातींच्या पैकी कोळी जमात ही ह्या भारताचे मूळ रहिवासी आहे. पूर्वीपासूनच ह्या देशाचे एक रहिवासी राहिलेले आहे आणि म्हणून कोळी जमातीला इंग्रजांनी ॲबओरिजिनल अँड हिल ट्राईब म्हणायचे. म्हणजे आदिवासी आणि डोंगरी जमात. ॲबओरिजिनल म्हणजे आदिवासी, पूर्वीपासून राहणारे, सुरुवातीपासून राहणारे आणि डोंगरात राहणारे. त्यामुळं की कोळी म्हटल्यानंतर हा प्रत्येक माणूस किंवा त्याचे पूर्वज
हे डोंगरात राहत होते आणि हे लोक आदिवासी होते. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी ज्या काही क्रायटेरिया ठरवण्यात आलेल्या आहे पार्लमेंटच्या माध्यमातून किंवा मानववंश शास्त्रज्ञांच्या माध्यमातून, की बाबा या क्रायटेरिया जर एखादी कास्ट, एखादी जमात जर ती फॉलो करत असेल, फुलफिल करत असेल, तर त्याला अनुसूचित जमातीमध्ये ॲड करायचं. असं जे क्रायटेरिया ठरवलेलं आहे, तर ती सगळ्या क्रायटेरिया कोळी जमात ही फुलफिल करतं. त्या सगळ्या निकष किंवा मापदंड जे आहे, तर ह्या कोळी समाजाकडून त्या फुलफिल होतात. म्हणून कोळीला एस-टीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्याला ॲबओरिजिनल आणि हिल ट्राईब असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे की कोळीमध्ये 4 प्रकार आहेत. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि सोन कोळी. असे 4 प्रकार आहेत. त्यामुळं कोळी म्हटल्यानंतर तो कोण पण असू दे, ज्याच्या एल-सीवरती कोळी म्हणून शब्द आहे, तर तो ह्या 4 पैकीच एक आहे. एक तर तो महादेव कोळी, नाहीतर मल्हार कोळी, नाहीतर टोकरे कोळी, नाहीतर सोन कोळी. ह्या 4 व्यतिरिक्त कोळ्यांचे इतर प्रकारच नाही आहे. ओके. बाकी जे आहे ते उपगट आहेत. परंतु मुख्य हे 4च प्रकार आहे. ह्या 4 पैकीच आपण कोणतरी आहोत. आणि तुम्हाला हेही माहित आहे की प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञाने, आता बरेचशे मानववंशशास्त्रज्ञांची मी नावं त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे आणि अजून सुद्धा मी व्हिडिओज बनवणार आहे. त्याच्यावरती खूप डिटेलमध्ये मला जायचं आहे. प्रत्येक विभागवार, प्रत्येक जिल्हा वाईज मला सगळे पुरावे सादर करायचं आहे. फक्त वेळ मिळत नाही, खूप बिझी असतो, म्हणून त्या व्हिडिओज अपलोड करता आलं नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही कोळी राहतात, हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीच आहेत. प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञाने लिहिलेलं आहे. त्या जिल्ह्यातल्या गॅजेटरीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि सेन्सस रिपोर्टमध्ये आकडेवारी सुद्धा दिले गेलेलं आहे. ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोळी राहतात, त्यांची लोकसंख्या किती आहे, हे सगळं इंग्रजांनी व्यवस्थितपणे डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की टी-एस-पी मध्ये जी कोळी राहतात, तर त्या कोळी म्हणजे उदाहरणार्थ असं 1956 च्या यादीनुसार कुणाला टी-एस-पी म्हटला जातो? 5 जिल्ह्यातील 38 तालुके ह्यांना आपण टी-एस-पी क्षेत्र म्हणतो. तर ज्याच्यामध्ये पुणे आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, ठाणे आहे, कुलाबा आहे. हे 5 जिल्ह्यातले काही मोजके तालुके जे दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये येतात ही तालुके. तर तिथले जी कोळी आहेत, ह्यांना 1956 च्या यादीनुसार ह्यांना आदिवासी जमात असं गृहीत धरण्यात आलं होतं. तर हे जे आदिवासी क्षेत्रातली जी लोकं आहेत, कोळी आहेत, तर मित्रांनो त्यांचं आणि आपली ॲफिनिटी एकच आहे. त्यांचं आणि आपलं रक्त एकच आहे. त्यांची वंशज, आपली वंशज एकच आहेत. तर प्रत्येक गॅजेटरीमध्ये असं लिहिलेलं आहे, की त्या जिल्ह्यातली कोळी हे महादेवाचे वंशज आहेत. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे, की ह्या कोळ्यांचे जे पूर्वज आहे, हे पूर्वज वाल्मिकी आहे. त्याच्यानंतर ही लोकं, ही कोळी म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले कोळी हे पूर्वी महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते, बालाघाटामध्ये राहत होते आणि ते पण कुठले स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर बेरार प्रांतातील किंवा निजाम प्रांतातील किंवा ज्याला आपण मराठवाडा म्हणतो, त्या मराठवाड्यामध्ये असणाऱ्या महादेवांच्या डोंगरामध्ये ही लोकं राहत होते, असं स्पष्टपणे सगळ्या गॅजेटरीमध्ये म्हणलेलं आहे. पुण्याच्या, नाशिकच्या, अहमदनगरच्या, ठाण्याच्या, कुलाबाच्या सगळ्या गॅजेटरीमध्ये हेच म्हटलेलं आहे, की बाबा ही लोकं पूर्वी बेरार प्रांतामध्ये राहत होते, मराठवाड्यामध्ये राहत होते किंवा निजामच्या प्रांतामध्ये राहत होते. तर 14व्या शतकामध्ये ही लोकं डोंगरातनं खाली आलेले आहे आणि मग पहिल्यांदा ते पुण्याला आले, मुळशीला आले, तिथून पुढे ते नाशिकला गेले, त्र्यंबकेश्वरला, त्यानंतर मग ठाणे, कुलाबा असं सगळीकडे स्प्रेड झाले आणि याच्यातलंच कुटुंब हे इतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पसरले गेले. परंतु हे सगळे एकच कोळी आहेत. यांचं पूर्वज, यांचे देवदेवता, यांचं रक्त हे सगळं एकच आहे. चालीरीती एकच आहे, व्यवसाय एकच आहे. असं प्रत्येक मानवशास्त्रज्ञांनी आपापल्या संदर्भ ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून कोळी नावाची अशी 2 प्रकार नाही आहे.
कोळी दोन प्रकारने, जे कोळी आहेत ते फक्त एकच रक्तातले आहेत. आज शासन त्याच्या सोयीनुसार त्यांनी दोन भाग केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात इतिहास जर बघितलं तर सगळ्यांचं रक्त एकच आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की कोळ्यांच्या मध्ये दोन गट तयार करण्यात आलेले आहे, दोन कॅटेगरी बनवण्यात आलेल्या आहे. काही कोळ्यांना एस टी मधले कोळी म्हणतात, काही कोळ्यांना ओबीसी मधले कोळी किंवा एससीसी मधले कोळी म्हणतात. आणि तुम्हाला माहित आहे की आपण सगळे एस टी मधले कोळी आहोत, आपण सगळे महादेव मल्हार टोकरे कोळी आहोत, आपण ओबीसी मधलं कोळी नाही आहे. त्याची पुरावा तुम्हाला माहीत आहे, सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट्स आहेत. त्याच्यानंतर TRTने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेले काउंटर ॲफिडेविट फाईल आहे, मंत्रिमंडळाचे ठराव आहेत, इतर अनेक पुरावे आहेत की आपण लोक ह्या ओबीसी किंवा एसबीसी मध्ये मोडत नाही. मग कोळी हे दोनच कॅटेगरीमध्ये येतात, एक ओबीसी नाहीतर एस टी. जर आपण ओबीसी मध्ये येत नसेल तर आपोआपच एस टी मध्ये येतो. कोणतंही कोळी ओपन मध्ये नाही, कोणतं कोळी एन टी मध्ये नाही, एस सी मध्ये नाही, कुठेही नाही. त्यामुळं ओबीसी मध्ये नसेल तर आपण एस टी मध्येच येतो. हे एकदम सरळ सरळ हिशोब आहे आणि त्याच्यासाठी सक्षम पुरावे आहेत, शेकडो पुरावे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हेही माहित आहे, 1950 पूर्वी आपल्या सगळ्यांच्या नोंदी ही कोळी झालेल्या आहे. आदिवासी क्षेत्रातले जी कोळी आहेत त्यांची नोंदी कोळी आहेत. त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्राबाहेर राहणारे OTSP क्षेत्रामध्ये जी लोक राहतात त्यांची नोंदी कोळी आहेत. स्वतः आदिवासी मंत्र्याची नोंदी कोळी आहे. आदिवासी संशोधक गोविंद गारेची नोंदी कोळी आहे. बरोबर. त्यामुळं A to Z माणसांची नोंदी कोळी आहे. फक्त क्वचित प्रसंगी अगदी 1931 साली म्हणा, 1941 साली म्हणा, क्वचित प्रसंगी थोडे एक 3-4% महाराष्ट्रामध्ये कोळी महादेव, कोळी मल्हार, डोंगर कोळी अशी नोंदी झालेल्या आहेत, नाही असं नाही. परंतु जवळपास 95% नोंदी ह्या कोळी झालेल्या. तर याची कारण काय? तर तुम्हाला माहित आहे की इंग्रज काळामध्ये कायदे होते. तर त्या कायद्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं होतं की सेन्सस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने जाती जमातींची नोंदी करण्याबाबत आदेश पारित करेल, जनगणनेच्या वेळी आदेश पारित करेल, तर त्या आदेशानुसार सगळीकडे नोंदी करायची. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये नोंदी करायचं आहे, जन्ममृत्यूमध्ये नोंदी करायचं आहे, महसूल विभागातले पुराव्यामध्ये नोंदी करायचं आहे. जिथं जिथं जाती जमातींचा संबंध येतो त्या प्रत्येक ठिकाणी नोंदी करायचं त्या जनगणनेच्या आदेशानुसार. आणि हे कंपल्सरी होतं. इट वॉज इन्सिस्टेड अपॉन असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्यावरती जबरदस्तीने हे नोंदी करून घेतले जात होते, जसं सेन्सस सांगेल त्या पद्धतीने. हे कायदा होता. आणि आपण जर बघितलं 1901, 1911, 1921, 1931, 1941 ह्या इंग्रज काळातले जे जनगणनेचे आदेश आहेत हे जर आपण बघितलो तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांचे उपगटांची नोंदी न करता या लोकांचं फक्त कोळी म्हणून करा. त्याचे कारण पण त्यांनी दिलेलं आहे. कारण ह्या लोकांना स्वतःला माहित नाही की बाबा ही लोक कोणत्या कोळीत आहेत. हे महादेव आहे का, मल्हार आहे का, टोकरे आहे का, ढोर आहे, हे स्पेसिफिक त्यांना माहित नाही. त्यामुळं जम्बलिंग व्हायला नको. समजा एखादा महादेव कोळी आणि तो मल्हार कोळी म्हटला तर कारण नसताना चुकीचा डाटा तयार व्हायला नको. तो कोणी असू दे, कोळी म्हटलं तर कोळी लिहून टाका. कारण ते अज्ञानी आहेत, अनपढ आहेत, त्यांना माहित नाही. आणि म्हणून कोळी नोंदी करायचे आदेश होते. 1921 ला आणि 1931 ला कोळी महादेव म्हणजे उपगट लिहा म्हणून आदेश होते. परंतु उपगट लिहा म्हणून आदेश असलं तरी ह्या लोकांनी फक्त कोळीच लिहिलेलं आहे असा सुद्धा सेन्सस डिपार्टमेंटचे अहवाल आहेत. आणि पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे जरी ह्या लोकांची नोंदी कोळी जरी झाले असले तरी हे लोक मात्र महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहेत. दोन अहवाल आहेत स्वतंत्र की 1921 आणि 31 ला उपगट लिहिण्याचे आदेश होते, परंतु ते आदेश कंपल्सर नव्हते. कंपल्सर नसल्यामुळं आणि लोकांना स्वतःला माहीत नसल्यामुळं आम्ही कोणते कोळी आहे तर लोकांनी कोळीच म्हणून लिहिलेलं आहे, मेन ट्राईब म्हणूनच लिहिलेलं आहे, असं एक अहवाल आहे. त्यानंतर कोळी नोंदी जरी यांची असले 1921 आणि 31 ला ही लोक महादेव, मल्हार, टोकरे, डोंगर कोळी
ह्याच्यातलंच ही लोक आहेत, असं स्पष्टपणे अहवाल आहेत, एकदम क्लिअर कट अहवाल आहेत. त्यामुळे कोळी नोंदी हे काही चुकीचे झालेले नाही, कायद्याने झालेले आहेत. त्या त्यावेळच्या कायद्यानुसार कोळी नोंदी झालेल्या आहेत. परंतु कोळी नोंदी असलं तरी आपण महादेव मल्हार टोकरे कोळे आहे. आणि तुम्हाला हेही माहीत आहे, की आपल्याला 1976 मध्येच आरक्षण दिलं असं नाही. आपण त्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 1976 मध्ये पहिल्यांदा आलो असं नाही आहे. मित्रांनो, भारतामध्ये इंग्रजांनी जी यादी बनवली, तर त्यामध्ये 1921च्या यादीमध्ये आपण होतो. त्यावेळी आपल्याला ॲबओरिजिनल हिल ट्राइब म्हटलं जात होतं. त्याच्यापूर्वी एनिमिस्ट म्हटलं जात होतं. प्रिमिटिव्ह ट्राइब्स म्हटले जात होते. परंतु 1921च्या यादीमध्ये आपण होतो. त्यानंतर 1933ला एक यादी बनली, त्याच्यामध्ये आपण होतो. 36ला एक यादी बनली, त्याच्यामध्ये आपण होतो. 42ला एक यादी बनली, त्यामध्ये आपण होतो. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950ला जी यादी बनली, तीच यादी पुढे कंटिन्यू झालेल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण होतो. त्यामुळे 1921 पासून 33, 36, 42, 50 ह्या सगळ्या याद्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी ही लोक होते. ओके. त्यामुळे आपण नव्याने आलेलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त काय झालं, 1956 मध्ये काही स्वार्थी लोकांनी केंद्राकडे जाऊन त्यांनी केंद्राची दिशाभूल करून दिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा जे डोंगरात राहतात, जे दऱ्याखोऱ्यात राहतात, हे खरे महादेव कोळी आहेत आणि त्यांनाच तुम्ही सवलत दिला पाहिजे. जे सपाट भूभागावर राहतात, जे समुद्रकिनारी राहतात, ह्या लोकांना देण्यात येऊ नये. त्यांचे आरक्षण तुम्ही रद्द करा. तर आम्ही डोंगरात राहतो, दऱ्याखोऱ्यात राहतो, आम्ही खरे आदिवासी कोळी आहे, असं त्यांनी जम्बलिंग करून दिलं. त्यामुळं 1956ला क्षेत्रबंधन लावण्यात आलं आणि त्यामध्ये असं म्हणलं की बाबा हे फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुके आहेत, ते 35 ते 38 तालुके आहेत, त्या 38 तालुक्यामधल्याच लोकांना हे महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट दिलं जातील, बाकीच्या लोकांना दिलं जाणार नाही, असा तो कायदा झाला. आणि नंतर 1976 मध्ये आपल्याकडले काही लोकांनी प्रयत्न केले आणि त्यांनी इंदिरा गांधीला जाऊन भेटले, त्यांनी समजून सांगितले, हे असं नाही आहे, सगळे आम्ही एकच आहे, फक्त ते डोंगरात राहतात म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा महादेव कोळीच आहे, आम्ही सुद्धा मागासच आहे, आम्ही सुद्धा आदिवासी आहे, डोंगरी जमात आहे, आमचे पूर्वज डोंगरामध्येच राहत होते. हे सगळं जेव्हा त्यांनी समजून सांगितलं, तर त्यावेळी तिथं एक 2-3 कमिटी नेमण्यात आले. लोकोरो कमिटी असेल, चंदा कमिटी असेल, जॉईंट कमिशन असेल, असे कमिटी नेमण्यात आले. कमिटीकडनं शिफारस घेण्यात आले आणि कमिटीचं लक्षात आलं की बाबा ही तरी 1921 पासून हे सगळ्या लिस्टमध्ये ही लोक आहेत. त्याच्यानंतर ह्यांच्या गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे ही महादेव मल्हार टोकरे आहेत. सेन्ससमध्ये लिहिलेलं ह्यांची आकडेवारी दिलेली आहे की बाबा ही महादेव मल्हार टोकरे आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की 1891ला तुमच्या खानदेशमध्ये 31,000 मल्हार कोळ्यांची नोंदी आहेत. सातारामध्ये 1931ला 4,000 महादेव कोळ्यांची नोंदी आहेत. मराठवाडा तर काय ओरिजिनलच आहे ते. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये 2,440 महादेव कोळ्यांची नोंदी आहेत. कधी? 1931ला. त्यानंतर 1921ला जवळपास 40,000च्या जवळपास महादेव कोळी आपलं कोण मल्हार कोळी म्हणून नोंदी आहेत. तर हे सगळं डाटा असताना सुद्धा ह्या लोकांनी 1956ला वंचित ठेवला होता. आणि हे जेव्हा शासनाच्या किंवा त्या कमिटीचं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी 1976ला काय केलं, 1956ला लावलेली जी काही रिस्ट्रिक्शन होतं की बाबा इथल्याच लोकांना द्यायचं, बाकीच्यांना द्यायचं नाही, तो रिस्ट्रिक्शन उठवलं आणि त्यांनी सांगितलं असं नसतं म्हणले, फक्त दऱ्याखोऱ्यात डोंगरात राहणारीच लोक हे महादेव कोळी असतात असं नाही, हे महादेव कोळी कुठेही असू शकतात म्हणले, त्याचा काय संबंध क्षेत्राचा. आणि म्हणून त्यांनी सपाट भूभागावरती समुद्रकिनारी राहणारे जे काही महादेव कोळी आहेत त्यांना सुद्धा सवलती मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी 1976ला एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं, बरोबर, रिमूव्ह केलं त्यांनी. 1956ला जो इम्प्लिमेंट केलं होतं त्याचं त्यांनी रिमूव्ह केलं. ओके. म्हणून आता गैरसमज काय झाला शासन लेवलला किंवा ह्या लोकांनी काय गैरसमज करून दिले की बा ह्यानं 1976 मध्येच नव्याने ऍड केलं, ह्याच्यापूर्वी हे कुठंच नव्हते. परंतु तसं नाही मित्रांनो, आपण पूर्वीपासूनच होतो.
मी प्रत्येक जिल्ह्याचा डाटा दाखवतोय. आता थोडंसं मला वेळ मिळेल, सगळ्या जिल्ह्याचे व्हिडिओज मी पाठवून देतो. लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण होतो. शासन लेव्हलला फक्त जंबलिंग करून घेतलं गेलं. प्रांत, पडताळणी समित्या जंबलिंग करून घेतले किंवा त्यांना तसं प्रोग्रामिंगच केलं, फीडिंग केलं आणि त्यामुळं ही लोकं म्हणतात, "नाही, तुम्ही महादेव कोळीच नाही, अमुक नाही, तमुक नाही" वगैरे. आणि म्हणून मित्रांनो, आपण 1976 पासून जरी क्षेत्रबंधन उठलं असलं तरी एकतर आपला 20 वर्ष लॉस झाला. 56 ते 76 लॉस झालाच झाला आणि 76ला उठवलं ठीक आहे. पण 76 पासून तरी मिळायला पाहिजे होते. परंतु ही लोकं आज अखेरपर्यंत सुद्धा मिळालेली नाही. म्हणजे 56 ते आज अखेरपर्यंत 76 पासून नव्हे, लक्षात ठेवा आपलं नुकसान जे झालं 1956 पासून आज अखेर आपलं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे 76ला जेव्हा केंद्र शासनाने ही एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं, म्हणजे महादेव कोळ्यांच्यावरती आणि ठाकूर वरती रिस्ट्रिक्शन लावलं होतं त्याने. जेव्हा उठवलं दोघांच्यावरती, तर आपली लोकसंख्या त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. आणि वाढीव जी लोकसंख्या आहे, आता एरिया रिस्ट्रिक्शन उठल्यामुळे ती लोकसंख्या वाढणार आता एसटीच्या लिस्टमध्ये. ती वाढीव लोकसंख्येची त्यांनी तरतूद केलेलं आहे. मी एरिया रिस्ट्रिक्शन ॲक्ट ह्याच्यावरती कमीत कमी 3 ते 4 व्हिडिओज बनवणार आहे. तिथं काय काय नेमकं झालं हे आपण बघू नंतर. तर लक्षात घ्या, की ह्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक खेड्यातील जो काही कोळी आहे, तो महादेव मल्हार टोकरेपैकीच आहे आणि त्यांना हे मिळालंच पाहिजे. असं करून त्यांनी क्षेत्रबंधन उठवलं आणि क्षेत्रबंधन उठवून त्यांनी काय केलं, ह्या वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांनी अनुदान पण वाढवलं. ट्रायबल डेव्हलपमेंट फंड पण वाढवलं त्यांनी. पुन्हा आमदारकी वाढवले, खासदारकी वाढवले. हे 1976 पूर्वी आमदार आणि खासदार एवढे नव्हते. फक्त 15-16 आमदार आणि खासदार होते. नंतर ही आपली संख्या वाढल्यामुळं तर त्यांची पण संख्या वाढलेली आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा, की आपल्या लोकसंख्येचा फायदा पण तेच खातात. त्यानंतर आमदारकी आणि खासदारकी पण तेच वापरतात. आणि एवढंच नाही, डोळे बंद करून मुकाट्याने खायचं सोडून पुन्हा आपल्याला म्हणतो तुम्ही बोगस आहे. तुम्ही घुसखोर आहे. अरे मित्रांनो, घुसखोरी कोणी केलं? कोणी कोणाचं खायला लागलेलं आहे? हे थोडंसं तरी विचार करा. परंतु चालू आहे. आता तुम्हाला माहित आहे की 9.35% आजची लोकसंख्या आहे. 2011 ची लोकसंख्या 9.35% आहे. 9.35% पैकी तुम्हाला माहित आहे सगळं, की 5.4% लोकं आपण आहोत. 3.9% फक्त ती लोकं आहेत टी-एस-पीमध्ये राहणारे. तरीसुद्धा ते 3.9% लोकं हे सगळं 9.35% सगळंच वापरायला लागलेले आहेत. आणि आपण काहीही ते म्हटलं तरी आपण गप्प आहे. बोगस म्हणतात, घुसखोर म्हणतात, जातचोर म्हणतात. गप्प, फक्त गप्प नाही आपण. आणि आपण ते बॉन्डवरती लिहून पण दिलेलं आहे. मी अनुसूचित जमातीचं नाही, मी दावा सोडून देतो म्हणून. आणि एवढं त्यांनी हॅमरिंग केलं, एवढं बंबार्ड केलं, म्हणजे आपला कॉन्फिडन्सच त्यांनी घालवलं. म्हणजे जसं एखाद्या शेळीबरोबर एखाद्या वाघाला आपण जर बरेच दिवस सोडलो किंवा शेळ्यांच्या ग्रुपमध्ये वाघाला जर सोडलो, नंतर ते वाघ सुद्धा शेळीसारखं वागायला लागतं. तसं वारंवार, वारंवार, वारंवार ह्या वेगवेगळ्या माध्यमातून बोगस, बोगस, बोगस म्हणून त्यांनी एवढं हिप्नोटाईज केलं त्यांनी. तर आज अख्खं महाराष्ट्र बोगस म्हणतंय आपल्याला आणि स्वतः आपण सुद्धा म्हणतो. बरोबर? तर हे अतिशय चुकीच्या गोष्टी आपल्या बाबतीत घडलेल्या आहेत 1956 पासून. तर आज आपण सक्षम आहे. तुम्ही कुठले मुद्दा सांगा. तुम्ही महादेव मल्हार टोकरेकोळी आहे हे सिद्ध करा, तर आम्ही लगेच तयार आहे. एका पायावरती तयार आहे. तुमच्या नोंदी कायद्याने झालेल्या आहेत, कोळी नोंदी कायद्याने झाले हे सिद्ध करा, एका पायावरती तयार आहे. तुम्ही ओबीसीतलं किंवा एसबीसीतलं कोळी नाही हे सिद्ध करा, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे. सगळ्या बाजूने आपण तयार आहे. पण मित्रांनो, तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही. तरी सुद्धा आपलं कोणी ऐकूनच घेत नाही. तर न्याय का मिळत नाही? कुठं-कुठं आपले प्रॉब्लेम्स आहेत? तर पहिलं प्रॉब्लेम असं आहे, की पडताळणी समित्या, प्रांत आणि न्यायालय हे आपला मुद्दा व्यवस्थितपणे समजून घ्यायला तयार नाही. ही लोकं टेक्निकल पॉइंटवरती आपल्याला अडकवलेले आहेत. मिलिंद कटवारे रीड ॲज इट इज ह्या पॉइंटमध्ये आपल्याला ती लोकं अडकवलेले आहेत.
तर यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला काही सांगू नका, काही दाखवू नका. मानववंशशास्त्रज्ञांनी तुमच्याबद्दल काय लिहिलं, डिस्ट्रिक्ट गॅजेटरीमध्ये काय लिहिलं, सेन्सस रिपोर्टमध्ये किती लोकसंख्या आहे, तुमच्या चालीरीती काय आहेत, तुमच्या कोळी नोंदी का झाले, किंवा तुम्ही ओबीसीतलं कोळी नाही, हे काही तुम्ही आम्हाला सांगू नका. नो इन्क्वायरी, नो एव्हिडन्सेस आर अलाउड. ओनली मिलिंद कटोरे सेज दॅट रीड ॲज इट इज. काही पुरावे देऊ नका, काही तर्क सांगू नका, वाद घालू नका, युक्तिवाद करू नका, कुठलीही चौकशी करू नका. तुम्ही फक्त काय करा की राष्ट्रपतींच्या यादीमध्ये जशी नोंद आहे तशीच तुमची नोंद आहे का आम्हाला सांगा. राष्ट्रपतींच्या यादीमध्ये कोळी महादेव आहे, कोळी मल्हार आहे, ढोर कोळे, टोकरे कोळे आहे, ह्या नोंदी तुमच्याकडे आहेत का? असतील तर तेवढेच आम्हाला सांगा. बाकी चांबर चौकशी करत आम्ही बसणार नाही आणि त्याला अलाउड नाही. नो एव्हिडन्सेस आर नो डॉक्युमेंट्स आर अलाउड. त्यामुळं जशी लिस्टमध्ये आहेत तशीच तुमची नोंदी दाखवा. आणि ते पण नोंदी कुठले? सगळ्यात जुन्यातले जुन्या नोंदी. नवीन नोंदी दाखवू नका, त्याला महत्व नाही. ओल्डेस्ट डॉक्युमेंट्स हॅव प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. मग आपली नोंदी सगळे कोळी झालेलं आहे. त्यामुळं आपली नोंदी कोळी आहे. भले आपण महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जरी असलो तर त्या इंग्रज काळातल्या कायद्यानुसार कोळी झाले, पण ती कायदा समजून घ्यायला लोक तयार नाही. हे गॅजेटरी बघायला तयार नाही, मानवशास्त्राचा संदर्भ ग्रंथ बघायला तयार नाही, काहीच बघायला तयार नाही. कारण मिलिंद कटवारने सांगितलं रीड ॲज इट इज. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीचे टेक्निकल पॉइंटमध्ये आपण अडकलो. आपण काय बोगस नाही, घुसखोर नाही, आपण काय जातचोर नाही. सगळं आपलं चोरी त्यांनीच केलेलं आहे, परंतु आपल्याला टेक्निकल पॉइंटवरती बरोबर ते अडकवलेलं आहे आणि मग आपल्याला अडचणीत आणलेलं आहे. कारण आपले कोळी नोंदी आहेत आणि लिस्टमध्ये महादेव कोळी आहे, त्यामुळे ही लोक काही महादेव कोळी नोंदी आणू शकत नाही हे त्यांना सगळ्यांना माहीत झालं. त्यामुळे प्रत्येक प्रांत लिहितो तुमची 1950 पूर्वीची कोळी महादेवची नोंदी सादर करा. अरे कुठलं सादर करणार? इंग्रजांनी त्यावेळी ते कायदेच केले असतील तर आज हा माणूस कसा सादर करणार हे समजून घ्यायला कोणीच तयार नाहीये. म्हणून खूप मोठं हे झालेलं आहे. आणि जर ह्याच्यावरती जर आपल्याला मात करायचं असेल तर मग एक पर्याय आहे की ते म्हणजे मिलिंद कटवारेची जजमेंट रिओपन करणे, रिव्ह्यू करणे आणि ती जजमेंट चुकीचं आहे हे ठरवणे. कारण का आमची नोंदी त्यावेळी कोळी झाला असेल तर तुला बाबा रीड ॲज इट इज प्रमाणे आम्ही कोळी महादेव आणणार कसं? तुझं रूल इथं लागू कसं होणार आमच्यासाठी? हे सांगून त्याला रिओपन करून मग त्याला ती स्टेटमेंट मागं घ्यायला लावणे हा एक पर्याय आपल्याकडे आहे. परंतु तो पर्याय अतिशय किचकट आहे, गोंधळमय आहे, फार टाइम कन्झ्युमिंग आहे. आत्ता धनगरांची किती 2016 पासून काहीतरी ते फाईट करतात, आत्ता कुठंतरी ते बॉर्डरवर आलेलं आहे. त्यामुळे आज आपण केस घातलो तर आपले नातू पणतू ह्यांच्यावेळी ते निकाल लागेल. त्यामुळं तो विषय फार किचकट आहे. म्हणून खूप अवघड आहे. परंतु लक्षात घ्या, एक शॉर्टकट मार्ग होता, ते म्हणजे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमणे. तर ते समिती जर आपण नेमलो असतो आणि त्या समितीमध्ये ही वस्तुस्थिती जर समजून सांगितलं असतो की बाबा रे, आम्ही सगळे महादेव मल्हार कोळी आहे, आमच्या नोंदी इंग्रजांच्या कायद्यानुसार झालेल्या आहेत कोळी म्हणून, त्यामुळे मिलिंद कटवारेप्रमाणे आम्ही कोणीच कोळी महादेव म्हणून देऊ शकत नाही, टोकरे कोळी, डोंगर कोळी म्हणून देऊ शकत नाही, ही आमची अडचण आहे, असं जर आपण सांगितलं असतो, पुरावे दाखवलं असतो तर ती कमिटीला पटली असती. बरोबर आहे, या लोकांच्यावर खूप अन्याय झालेला आहे, टेक्निकल मुद्द्यांच्यावरती यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे, हे स्पष्ट झालं असतं. परंतु काय झालं, आणि एकदा ते अहवाल तयार झालं तर ते अहवाल शासनाला जर सादर झालं तर शासन सांगितलं असतं नाही हे बरोबर आहे, या लोकांच्यावर अन्याय होतो आणि यांना तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी द्या, अशा पद्धतीने ते आदेश काढले असते प्रांतांना आणि कमिट्यांना. आणि तो अहवाल आपल्याला कोर्टामध्ये सुद्धा उपयोग पडला असता. कारण बरेच वेळा कोर्ट काय म्हणतं, जिथं कॉम्प्लिकेटेड केस आहे, जिथं मुद्दे क्लिअर नाही, तर अशा ठिकाणी एखाद्या तज्ज्ञ समित्यांचे अहवाल जर असेल तर ते अहवाल ॲक्सेप्टेबल आहे.
तर ती अहवाल आहे का असं मागून घेतं ते. ही जर परिस्थिती असेल तर त्याच्यावरती काय स्वतंत्र कमिटी नेमलं होतं का? त्याच्यावर काय अहवाल आहे का? असं अनेक ठिकाणी त्यांनी कोर्टाने विचारलेलं आहे. परंतु आज आपल्याकडं काहीच नाही. त्यामुळं हा मुद्दा क्लिअर होत नाहीये. हा मुद्दा क्लिअर करण्याचा एकच मार्ग आहे, तज्ञ समित्यांची समिती नेमणे, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणे, समितीचा अहवाल शासनाला सादर करणे, शासनाकडून परिपत्रक काढून घेणे. शॉर्टकट मार्ग. मिलिंद कटवाऱ्याला रिओपन करणे, रिव्ह्यू करणे आणि ते स्टेटमेंट रद्द करणे हा किचकट, अवघड, अशक्य अशा पद्धतीचा तो मार्ग आहे. ते फक्त पैसा आणि वेळ जातो, दुसरं काही नाही. परंतु ही कमिटी नेमण्यासाठी बरेचसे लोकं जेव्हा ते शासन लेव्हलला कमिटी नेमायचं ठरलं, तेव्हा बरेच लोकं रातोरात्र ॲक्टिव्ह झाले. कमिटीचा निषेध केले. कमिटी नेमायचं नाही. कमिटी नेमू नका म्हणून निवेदन दिले, मोर्चा केले. हां, खूप मोठमोठे हाहाकार माजलं. कमिटी नकोच, कमिटी नकोच. बरोबर? आणि ह्या लोकांचं असं म्हणणं होतं, की बाबा हरदाससारखं आम्हाला फसवलं जाईल. हरदास कमिटी आमच्यासाठी नेमलं होतं, परंतु आमच्या विरोधामध्ये त्यांनी निकाल दिला, त्यामुळे हे फसवलं जाईल. आता हरदास कमिटीबद्दल काही मी जास्त बोलत नाही, कारण मला अजून भरपूर बोलायचं आहे. तर ह्या लोकांचं म्हणणं होतं, की बाबा डायरेक्ट कास्ट सर्टिफिकेट आणि आम्हाला व्हॅलिडिटी द्या. कुठल्या प्रकारची कमिटी नेमू नका. आणि मी तुम्हाला सांगितलं अनेक वेळा, असं डायरेक्ट देता येत नाही आणि दिलं तरी ते टिकत नाही. कोर्टामध्ये टिकत नाही. उद्या कोणी कोर्टामध्ये गेलं, की यांची 1950 पूर्वीची कोळी नोंदी आहेत आणि ह्याला महादेव कोळी दिल्या गेलेल्या आहे. तर डायरेक्ट तुमची रद्द होतात. आज अनेक तक्रार करून आपले बरेचसे प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत. त्यामुळं असलं काही टिकत नसतं, डायरेक्ट दिलेलं आहे. त्याला एक निवृत्त न्यायाधीशाच्या समितीचा अहवालच पाहिजे आणि एकदा अहवाल सादर झाला तर त्या कोणाचा बाप जरी आला तरी काही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग पूर्वीच्या कमिट्यांचं असं आहे, पूर्वीच्या कमिट्यांचं अरे बाबा पूर्वीच्या कमिट्यापेक्षा त्यावेळी पुरावे नव्हते, त्यावेळी डॉक्युमेंट नव्हते, त्यावेळी मांडणी करणारे लोकं नव्हते, नॉलेज नसणारी लोकं होते तिथं. त्यामुळे हे सगळं घोळ झालेलं आहे. ह्यावेळी पण असं होईल असं नसतंय ना. तर मित्रांनो, की काही लोकांनी तरी कमिटी नेमणार म्हटल्यानंतर स्टेजवरती माईक हातात मिळाल्यानंतर असा जे आरडाओरड करायला लागले, कुणालाही त्या स्टेजवरच येऊ दिलं नाही. काय वाटेल तसं ते बोलायला लागले, "तुला हे पाडतोस, तुला बघूनच घेतो, तुला मस्ती चाललंय." अमुक-तमुक. त्यामुळे नेते लोकं सुद्धा ते उपोषणाच्या ठिकाणी जाऊ शकले नाही. ह्यांची आरडाओरड बघून, ह्यांचे हे बघून. त्यामुळं लोकांनी म्हणजे अगदी विचित्र पद्धतीने मध्यंतरीच्या काळामध्ये वागले. कमिटी नेमायचं म्हणून शासनाने हे पण काढलं होतं, परिपत्रक पण काढलं होतं. पण ह्या लोकांचं निवेदन, मोर्चा, आंदोलन, स्टेजवरचं आरडाओरड करणे, भाषण करणे, ह्याला बघतो, त्याला बघतो. ह्याच्यातनं ती लोकं पण नाराज झाले. जे काही आमदार, खासदार, मंत्री होते ते नाराज झाले आणि त्याच्यातनं त्यांनी तो विषय डोक्यातनं काढून टाकला. त्यामुळे आज ती समिती नेमलं जाईल ह्याची जरासुद्धा गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तो मार्ग बंद झालेला आहे. त्यानंतर आपण अनेक महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलं. परंतु ही राजकीय लोकं, जे आमदार, खासदार, मंत्री असतात ना, तर हे जरासुद्धा आपल्याला मदत करायला तयार नाही. आपल्याकडे बघायला तयार नाही. आपण उपोषण केलो, आमरण उपोषण आंदोलन केलेलं आहे, पदयात्रा काढलेला आहे, समाधी आंदोलन झालेलं आहे, हलगी आंदोलन झालेलं आहे. त्याच्यानंतर देवदेवता शासनाला सबमिट करायचं आंदोलन झालेलं आहे. जितके काही ह्या लोकशाहीमध्ये मार्ग आहेत, तर ते सगळेच आपण अवलंबलेले आहे. कारण आपला एकच विश्वास आहे, की भारतामध्ये अजून लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गे आपल्याला न्याय मिळेल, ह्याचा आपला पूर्ण विश्वास आहे. तसं बघितलं तर आपले मूळ जी जमात आहे, ही कोराडीवरती भाला किंवा इतर जे साहित्य असतात त्याच्यावरती विश्वास ठेवणारा हा समाज आहे. परंतु आज भारत स्वतंत्र झालं. भारतामध्ये ही सगळे न्यायव्यवस्था चालू आहे. त्यामुळे आज ना उद्या न्यायाने आपल्याला मिळेल, ह्या उद्देशाने ही लोकं स्वतःला त्रास करून ते आंदोलन करतात. परंतु आपल्याला कुठं माहीत आहे, की ह्या भारतामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा नाहीच आहे.
कायदा नाही, पुरावा बघितला जात नाही, जरासुद्धा समजून घेतलं जात नाही. म्हणजे ज्याला आपण लोकशाही म्हणतो, तर लोकशाही अस्तित्वात नाही आहे. फक्त ते नावानेच आहे. ओके. त्यामुळं आज ना उद्या आपल्याला ते विचार करावा लागणार आहे, की आपण मूळ कोळी म्हणून वागायचं, का ही लोकशाही मार्गे आपल्याला काम करायचं? हा आपल्याला नंतरचा काळ ठरवेल काय करायचं आहे. परंतु लक्षात घ्या, एवढं सगळं आंदोलन करून सुद्धा कोणीही आपल्याला सपोर्ट करत नाही. कुठल्याही पक्षाची माणसं आपल्याला भेटायला येत नाही. कुठले आमदार येत नाही, खासदार येत नाही, कुठले शासनाचे अधिकारी येत नाही आणि शासन तरी जरासुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हाला माहीत आहे, की जी लोकं आरक्षणामध्ये नाही, तर ती लोकं एकत्र येऊन दंगा करतात आणि त्यांना सगळं अख्खं मंत्रिमंडळ जाऊन त्यांच्या पायाजवळ बसतं. पण आपण असताना सुद्धा आपल्याला काहीच दिलं जात नाही. कारण का? तर ह्या सगळ्या लोकांना माहीत आहे, आपल्याला जरासुद्धा ग्राह्य धरत नाही कुठल्याही ह्याच्यामध्ये. कोळी समाज म्हणजे एक काडी इतकं महत्त्व सुद्धा नाही. कशात पण नाही. ना राजकारणात आहे, ना समाजकारणात कशाचही नाही. याचं कारण काय? ह्या सगळ्या लोकांना माहीत आहे. हा समाज अत्यंत गरीब आहे आणि ह्या समाजाला निवडणुकीच्या वेळी कसंही आपण वळवू शकतो. ह्यांना रात्री मटण, दारू, चिकन किंवा पॉकेट दिलं ₹1000 ₹500चं, दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मतदान करतात. हे त्यांना पूर्ण खात्री आहे आपल्यावरती. 100% खात्री आहे. किंवा एखाद्या समाजामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये एजंट असतातच. तर त्या एजंटकडे पॉकेट पोहोचवलं, तर तो एजंट एक 75% स्वतःकडे ठेवतोय, 25% इकडे-तिकडे चहा-पाणी करतो आणि सगळ्या समाजाला घेऊन जाऊन त्या दावणीला बांधतो दुसऱ्या दिवशी मतदानाच्या वेळी. हे सगळं इतिहास ह्या आमदार, खासदार आणि शासनाला माहीत आहे. त्यामुळं आपला प्रश्न सुटला काय, ना सुटला काय, त्यांच्यावरती काय फरक पडत नाही. ते ऐन रातोरात्र आपल्याला कधीही वश करून घेतात. ओके. म्हणून आपल्याला न्याय मिळत नाही. परंतु मित्रांनो, हे असंच जर चालत राहिलं, 1956 पासून आज अखेर असं चालू आहे. आपले 3 ते 4 पिढ्या बर्बाद झाले आणि असंच जर चालू राहिला, तर आपल्या समाजाकडे कुणाकडे पैसा नसणार आहे. कुणाकडेही गाडी, बंगला, इस्टेट काहीच नसणार आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये हा समाज ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब आणि सगळ्यात मागासलेला समाज म्हणून नावाजलेला येईल. आणि जिथं तुम्ही बघतात तिथं हे सगळी कामगार, हमाल, मोलकरणी हे जी खालची पद आहेत, हे सगळे खालचे पद हे आपल्या लोकांना मिळतील. म्हणून संघर्ष केला पाहिजे. जे नाही ती लोकं संघर्ष करून मिळवतात आणि ज्यांना ऑलरेडी टाकण्यात आलेले तर ती लोकं गप्प बसतात, मुकाट्याने सहन करतात. हे अतिशय विचित्र प्रकार आपण करतोय. तर मित्रांनो, आपण अजून एक मध्यंतरी प्रयोग केला होता ते म्हणजे जिरवळ साहेब आणि खोसकर साहेब यांना भेटून, की हे सगळे पुरावे आपण दाखवून दिलो होतो. अगदी 2 ते 2.5 तास आपण त्यांच्याशी चर्चा केलो. एक 7-8 लोकं जाऊन आणि जिरवळ साहेबांनी ते मान्य केलं, की हे सगळे पुरावे सांगतात, की तुम्ही महादेव मल्हार टोकरे कोळीच आहे. तुमच्यावरती हे अन्याय झाला, आम्हाला हे मान्य आहे आणि तुमचा प्रश्न आपण इझिली सोडवू. कायमस्वरूपी हा तुमचा प्रश्न सोडवू. आणि आज अखेर इतकं चांगलं निवेदन मला महाराष्ट्रामध्ये कोणीच दिलेलं नाही. एवढं सगळं त्या माणसाने सांगितलं होतं आणि त्यांनी हेही सांगितलं, की बाबा तुमची सगळी पुरावे मी सगळ्या आमदारांना, सगळ्या संघटनेच्या प्रतिनिधींना मी झेरॉक्स मारून देतो, त्यांना वाचायला लावतो आणि त्यानंतर आपण एक संयुक्त मीटिंग लावू. आणि खरोखर त्यांनी सगळ्या आमदारांना, सगळ्या संघटनेच्या प्रतिनिधींना त्यांनी दिलं, हे बघा, ही लोकं महादेव मल्हार टोकरे कोळीचे आहेत, परंतु आपण कारण नसताना यांना वंचित ठेवतो, असं त्यांनी सांगून, त्यांना बसवून सांगितलं आणि वाचून घेतलं समोर बसून, बरं का. आणि ते सगळ्यांनी मान्य केलं, नाही ही लोकं महादेव मल्हार टोकरेच आहेत आणि ह्यांना दिलं पाहिजे. इथपर्यंत झालं. फक्त त्यांनी काय सांगितलं होतं, की आपण थोड्या दिवसानंतर मी ह्या सगळ्या लोकांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांना बोलवतो आणि आपण एक मीटिंग घेऊ आणि मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये आपण फायनल करू आणि तुमचं आता ना नाही, तुम्हाला आम्ही देतो. असं त्यांनी सांगितलं होतं. पण लक्षात घ्या, की त्या मीटिंगसाठी टाईम घ्यायला आपली लोकं जायला तयार नाही. मी बरेच लोकांना सांगितलं, "अरे तुम्ही जावा तिथं आणि त्यांची टाईम घ्या
एकदा त्यांची वेळ घेतला तर मी येतो आणि त्यामध्ये सगळं आपण मीटिंग घेऊन ते सगळं विषय संपवून टाकू. तर त्या जिरवळ साहेबांनी एवढं मनावर घेतलेलं असताना सुद्धा आपले लोक तिथं गेलेच नाही, भेटलेच नाही. एवढं दुर्दैव आहे. त्यामुळं तो विषय आता संपुष्टात आलेला आहे. खरं म्हणजे ती ओरिजिनल मार्ग होतं. त्यांनी जर एकदम मान्य केलं असतं ना, पुन्हा तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास झाला नसता. पण अशा पद्धतीने लोकं वागल्यामुळं तो विषय तिथं थांबलेला आहे. तो संपुष्टात आलेला आहे. म्हणजे कमिट्या तर स्थापन होणार नाही. त्याच्यानंतर जिरवळ साहेबांच्याकडला जो मार्ग होता तो बंद झाला. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मिलिंद कटवारे प्रमाणे तुम्हाला काहीच दाखवता येणार नाही. हं. आणि दुसरं म्हणजे आपल्या लढ्याला ताकद का मिळत नाही? बघा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. पण तुम्हाला त्या प्रत्येक स्टेजवरती फक्त 5-6 माणसं बसतात. अगदी काही ठिकाणी तर एकच व्यक्ती तिथं बसलेला आहे. हे का? तर आपला समाज व्यवस्थितपणे विभागलेला आहे. छोट्या-छोट्या तुकड्यांच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिलं असं की रिटायर्ड लोकं आहेत आपल्यामध्ये आणि त्या रिटायर्ड लोकांचं पेन्शन चालू झालेलं आहे. जोपर्यंत पेन्शन नव्हतं तोपर्यंत हे मागं येत होते. सर काय करायचं? सर काय करायचं? पण पेन्शन एकदा चालू झाला, ते निवांत झाले. मग ते म्हणतात की माझं पेन्शन चालू आहे, मी कशाला त्याच्यामध्ये भाग घेऊ? ओके. त्यामुळं ती पेन्शनदार लोकं बाजूला पडले. त्याच्यानंतर काही अधिसंख्य पदवाले. तर अधिसंख्य पदवाल्याने लिहून दिलं, की बाबा मी अनुसूचित जमातीचं नाही, मी एस-बी-सीचा आहे. लिहून दिलं आणि त्या लिहून दिल्यामुळे त्यांना अधिसंख्य पदावरती ठेवण्यात आलं आणि अधिसंख्य पदावर ठेवल्यामुळं ती लोकं म्हणतात माझा पगार चालू आहे. जात जाऊ दे ना. आता कोणाला माहिती आहे की मी कुठल्या जातीचा आहे. कारण माझा पगार चालू आहे आणि मी ऑलरेडी एस-टीचं नाही म्हणून लिहून दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता मी पुन्हा एस-टीचा आहे असं कसं म्हणू शकतो? त्यामुळे मी कशाला त्या संघर्षामध्ये भाग घेऊ? म्हणून ते अधिसंख्य पदवाले बाजूला झालेले आहेत. त्याच्यानंतर एस-बी-सीची लोकं, नवीन लोकं जेवढे आहेत तेवढी सगळ्यांनी एस-बी-सी काढलेलं आहे. तर ती लोकं म्हणतात, "अरे मी तर एस-बी-सी सर्टिफिकेट काढलेलं आहे. मग मला एस-टीचं सर्टिफिकेट आता मिळणार नाही. त्यामुळे मी त्या एस-टीच्या आंदोलनामध्ये कशासाठी मी भाग घेऊ?" म्हणून ही एस-बी-सीवाले आता सेपरेट झालेले आहेत. त्याच्यानंतर हे तरुण मुलं आहेत. तरुण मुलांकडे जर रक्त असतं नवीन, त्यांच्याकडे काहीतरी हिंमत असतं करण्याचं, धाडस असतं. पण त्या लोकांचं असं म्हणणं आहे, की बाबा माझ्या बापाचंच एस-पी सर्टिफिकेट आहे. तर बापाचं एस-पी-सी असेल तर मला एस-टी कसं मिळेल? त्यामुळे मी कारण नसताना कशाला उडी टाकू त्या संघर्षामध्ये? कारण माझं ते एस-टीचा काही संबंधच राहिलेला नाही. अशा पद्धतीने एकूण 5-6 विभागणी झालेल्या आहे. आणि जे काही लढतात ते थोडं-थोडं लढतात. त्याच्यामध्ये एक 5-10% आपण धरू. 5-10% लढतात आणि त्याच्यातच 5-10% पैकी जवळपास 70-80% लोकं जे आहेत, त्या 5-10% पैकी ती फक्त विरोध करायचं म्हणून WhatsAppवरती काहीतरी आपलं टाकायचं, करमणूक करायचं. ते काही लढणारे नव्हे. फक्त आहे WhatsApp आणि टाईमपास काहीतरी टाकायचं. म्हणून असे काही लोकं आहेत. पण जे खरे जे लढतात, ते खूप कमी आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही लोकं आहेत, परंतु फार कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला न्याय का मिळत नाही? तर हे आपण विखुरलं गेलेलं आहे. आपण वेगवेगळ्या भागामध्ये विभागले गेलेलं आहे आणि माझा आणि एस-टीचा संबंध नाही, असं आपण मानून बसलेलं आहे आणि त्यामुळे आपली ताकद लागत नाही. आपल्या संघर्षाला बळ मिळत नाही. आपण पूर्णपणे निष्क्रिय झालेलं आहे आणि जवळपास 90% लोकं हे आशा सोडून दिलेल्या आहेत. हे आपल्याला काही एस-टी सर्टिफिकेट मिळत नाही. आपण त्या महादेव मल्हार टोकरकोडे नाही, असं आशा सोडून दिलेले लोकं जे आहेत, तर त्यांची संख्या जास्त आहे. म्हणून जे काही थोडेफार संघर्ष करतात ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये, तर त्यांना ती ताकद मिळत नाही. ना आर्थिक बळ मिळतं, ना मानसिक बळ मिळतं, ना माणसांचं बळ मिळतं. कशाचं काहीच मिळत नाही. पण त्यांना एक मात्र आहे, की आपल्यावरती अन्याय झालेला आहे आणि आपण काहीतरी करून ह्या समाजामध्ये आपण जन्म घेतल्यामुळं काहीतरी करून ह्या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. असं म्हणून काही मोजकी लोकं संघर्ष करतात. तर त्यांचा संघर्ष कुठपर्यंत जातो ते पण बघू. आणि तुम्ही लोकं लक्षात घ्या, जे अधिसंख्य पदवाले आहे, तुम्ही लक्षात घ्या हे असंवैधानिक आहे. अधिसंख्य पद नावाचा
पद हे असंविधानिक आहे, हे कायद्यामध्ये कुठेही टिकत नाही, इल्लीगल आहे ते. कोर्टामध्ये ऑलरेडी केस चालू आहे तुमचं. त्यामुळं कोर्ट तुम्हाला ह्या पदावरती ठेवेलच असं नाही. त्यामुळे आज नाही तर उद्या घरी जावं लागणार आहे. हे डेली वेजेसवरचं काम आहे ते अधिसंख्य पद म्हणजे. तुम्हाला ना इन्क्रिमेंट आहे, ना प्रमोशन आहे, ना आणखीन काही आहे. हे डेली वेजेसचं काम आहे. 11 महिन्याचं अपॉइंटमेंट आहे. त्यामुळं हे टिकत नाही. आज न उद्या ते बाहेर जाणार. त्याच्यानंतर एस-बी-सी. ज्यांनी एस-बी-सी घेतलेलं आहे, तुम्ही समजून घ्या, एस-बी-सी हे तुमच्यासाठी नाही आहे. ते तुम्हाला काय देतात लक्षात ठेवा. एस-बी-सी क्रमांक 1 4/1 देतात तुम्हाला. 4/1 म्हणजे मच्छीमार कोळी. असा तो लिस्ट बघा तुम्ही. 4/1 मध्ये मच्छीमार कोळी आहे. परंतु तुमच्या एल-सीवरती कुठेही मच्छीमार कोळी म्हणून लिहिलेलं नाही. त्यामुळं तुम्ही उद्या कोणी तुमच्या विरोधामध्ये गेला, की बाबा ह्या माणसाच्या कोणत्याही एल-सीवरती मच्छीमार कोळी किंवा कोळी तत्सम जाती असं लिहिलं नाही, तर हा माणूस खोटं सर्टिफिकेट घेतलेलं एस-बी-सीचं आणि ह्याच्यावरती कारवाई व्हावी. असं जर कोणी गेलं, तर ताबडतोब तुमच्यावरती कारवाई होतो. एस-टीचं घेतलं तर तुमच्यावर कारवाई होत नाही, पण एस-बी-सी घेतलं तर होतो. कारण एस-बी-सी ही कॅटेगरीज तुमच्यासाठी तयार केलेली नाही. तुम्ही मूळ महादेव मल्हार टोकरे कोळी आहे. त्यामुळे तुमचं आणि एस-बी-सीचं दुरून सुद्धा नातं नाही आणि आज तुम्ही घेऊन ते मजा करताय, परंतु उद्या खूप अडचणीत येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, समाज आपला एकत्र नाही. मिलिंद कटवारे आपला आडवा येतोय. आमदार खासदार आपल्याकडे लक्ष देत नाही. शासन आपल्याला जवळ करत नाही. कमिटी स्थापनेची शक्यता नाही. बरोबर? तर हे सगळे अडचणी आहेत आणि जिरवळ साहेबांच्याकडला मार्ग बंद झालेला आहे. हे सगळे अडचणी आपल्या समोर आहे. मग आपल्याला काय करायचं? हे सत्य आहे की आम्ही महादेव मल्हार टोकरे कोळी आहे. पण न्याय मिळवायचं कसं? तर त्याला आपल्याला एक वेगळं मार्ग शोधून काढावा लागणार आहे, की ज्या मार्गामध्ये समाज आपल्याला साथ देव न देव आपल्याला यश मिळालं पाहिजे. आमदार खासदार मदत करो न करो आपल्याला यश मिळालं पाहिजे. शासन उद्या कमिटी नेमो न नेमो आपल्याला यश मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर आपले कोळी नोंदी असलं तरी आपल्याला यश मिळालं पाहिजे. आणि मिलिंद कटवारेची जजमेंट जिवंत असताना सुद्धा आपल्याला यश मिळालं पाहिजे. कोळी नोंदी आणि मिलिंद कटवारे हे ह्याच्यावरती आपल्याला मात करायचं आहे, यश मिळवायचं आहे. असं जर झालं तरच आपण वाचणार आहे. नाहीतर तुम्ही कितीही डोकं आपटा, ही लोक ऐकून घेत नाही आणि ऐकून घेत नसेल तर आपण कधीही आरक्षण मिळू शकणार नाही. म्हणून एक वेगळं मार्ग आपल्याला शोधावं लागणार आहे. एस-टीच्या लिस्टमध्ये जसं आहे तसंच तुम्हाला नोंदी दाखवावं लागणार आहे. मिलिंद कटवारेप्रमाणे तुम्हाला रीड ॲज इट इज प्रमाणेच नोंदी दाखवावं लागणार आहे. आणि तुमच्या काय वाटेल ते कितीही तुम्ही लपवून ठेवा कोळी नोंदी, तर ते शोधून काढणार आणि पुन्हा तुमची प्रकरणं अवैध करणार. त्यामुळे कोळी नोंदीवरच आपल्याला न्याय मिळाला तरच आपण शाश्वत न्याय मिळवू शकतो, नसेल तर न्याय आपल्याला मिळणार नाही. त्यामुळं वेगळं पर्याय आपण शोधून काढलेला आहे. ह्या सगळ्यावरती उपचार आहे. थोडंसं व्हिडिओ लेंग्दी होणार आहे बरं का. लेंग्दी होणार आहे, तरी पण ठीक आहे. फास्टमध्ये आपण आवरून घेऊ. तर ह्याच्यावरती आपण उपचार केलेला आहे. तर हे उपचार काय आहे? तर मित्रांनो, 1976च्या यादीमध्ये कोळी आहे आणि आज सुद्धा जिवंत आहे. त्याच्यानंतर आपले 1950 पूर्वीची नोंदी कोळी झालेल्या आहेत. ती वस्तुस्थिती आहे, ती मान्य करावं लागतं. तुम्ही कितीही लपवून ठेवलं तरी दक्षता पथक तुमच्या पाठीमागे लागून ते काढून घेतं. त्यामुळं कोळी आहे 76च्या लिस्टमध्ये आणि आपल्या नोंदी कोळी आहेत आणि मिलिंद कटवारे म्हणतं रीड ॲज इट इज. मग रीड ॲज इट इज झालंच ना. एस-टीच्या लिस्टमध्ये कोळी आहे, माझी नोंदी कोळी आहे, रीड ॲज इट इज. त्यामुळं हा रीड ॲज इट इजचा जो काही फंडा आहे त्या मार्गे आपल्याला जावं लागणार आहे. या मार्गे 100% यश मिळतो. 100 नव्हे 1000 पटीने यश मिळतो.
आणि हा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. हां, आपले बेसिक जी मागणी आहे हेच आहे, की बाबा आमच्या कोळी नोंदी कायद्याने झालेला आहे. त्याच्यानंतर कोळी जे आहे, तर ही कोळी नोंदी असले तरी आम्ही महादेव मल्हार ठोकरे कोळी आहे, असं सेन्सस डिपार्टमेंटचा अहवाल आहे. त्यामुळे मिलिंद कटवारे हे आम्हाला लागू होत नाही. कसं तुम्ही लागू करणार? त्या कायद्यामध्ये पूर्वी आमची नोंदी कोळी झाला असेल, आज तुम्ही कोळी महादेव द्या म्हटलं तर कसं आम्हाला लागू होणार? त्यामुळे मिलिंद कटवारे आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला लागू करू नका, असं आपण शासनाला विनंती करतो. तरी पण जर ती म्हणत असतील, हे सगळं वस्तुस्थिती जाणून घेऊन सुद्धा, हे सगळं माहीत असून सुद्धा, बाबा ही लोकं ओबीसीतली कोळी नाही आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा जर जाणून-बुजून प्रांत आणि पडताळणी समिती किंवा कोर्ट जर आपल्याला मिलिंद कटवारे जर आडवं आणत असेल, तर मात्र आपण मिलिंद कटवाऱ्याच्याच आधारे तुम्हाला सुद्धा आम्ही आडवं आणतो. ही आता तयारी आपण केलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, मी थोडंसं भाग 2 मध्ये जातो. भाग 2 मध्ये, कारण का हा व्हिडिओ जास्त झालेला आहे. मी हे बंद करतो आणि भाग 2 पुन्हा चालू करतो. ठीक आहे. धन्यवाद. थँक्स. आपण भाग ह्याचाच भाग 2 म्हणजे आता तो आपण भाग 5 म्हणू. भाग 5 समजून घ्या. ओके. थँक यू.